नमस्कार, मी कल्पना कुडे. देखा बहिणी सोन आई म्हणी ऊ आई म्हणी अंडे ह्या म्हण्या सया बहिणी. सुनबाई हो सुनबाई महिना का तुला चालला कार्यक्रमला जावा नसे आपले. ही राहील सासूबाई. माय ग माय ई गौरी आपासना निरोप याय होता. कशी आहे तू? बरीशे. सुनबाई पाणी आण. बहिणुनी चहा टाक. मोनिका माय आम्ही म्हणते रोत आले. माईक जवळ घ्या. हे माईक जवळ घ्या. अगं आपण जवळ मुलगी का तुझी तयारी जावांचे ना आपले गोंडला ना कार्यक्रमले. मुलगी म्हणजे तयारी चल कल्पना विचारी तर विचारी तिने का कल्पना मुलगी का तुझी तयारी. हा बहीण बनी वही गई तयारी तिनीच राहायचे. सुनबाई वही नका तू ना. ही राहील होई गय. हा सासूबाई समधी तयारी होई गई म्हणी. समधी होई गई तयारी. वही गई का तुझी तयारी. चल मग. अरे अशी काय तयारी काही माही तू. काही कानमान घालच नाही तू. माय तिला कानबा काय दखी राहिली. तिला पायमा बी काही नाही शेतात कशी कोंडा पाय फिरी राहिली ती. आड मान नाही तर पोरा मग कथाई तिने मायलेच वळण नाही तर तिला कथाई लागली. अशी काय तोंडूकारी दिलं तू हा. म्हणे सासू आता इथे होती तर आखा खड डोकावरली ती. म्हणे माय तर तुला काही बोलली बी नाही. तिने मायले शिकाडलं होतं तर मी कशाला बोलतो तिले. माय माते तू एक काम कर तिले आपला दागिनास ना महत्व समजाडी दे. या ना पुढे ती अशी वागवणी. अहो माय दागिना काय लोकांचे दाखडाले नाही राहतस. त्यासनं काहीतरी महत्व रास. पायमान सगळ्या घाल्या तर अंगातली उष्णता कमी होस. शिकाडावं पण सांगितले काहीतरी. हो बहीण पायमा साकड्या घालात हाडं मजबूत होतस रक्तप्रवाह चांगला होत. आणि तुला माहित शे का आपला कान मान 80 केंद्रबिंदू राहतस त्या सगळा प्रभावित होतस. कान मातला घालात का. चाल उरक लवकर. सोन्याचा झुमका चांदीचा पैंजण आणि राजा थोडा तुझा प्यार काही. देख का बहिणी सोन ही सासू सोनातली जुगलबंदी. हा आणि देख का बहिणी सोन जरासं चुकणं की सासूनी जात लगेच मायनं वळण काढी टाकत. अरे तुम्ही मी मायनं सांगेल जरा ऐकाव होतं तर कसाले असं होतं. म्हणून तुम्ही बी सगळ्या जणी मायनं सांगेल ऐकत जा बरं का. नाहीतर असं वस. हा सासूबाई पटना ना माले आता मी बी घालत जासू सगळा दागिना. हा सुनबाई म्हणे सोन्या सुनबाई करतीस कोणी शेवा माय. चला तर आता आपण पारंपरिक कुटुंब पाहिले पण आता मध्यम कुटुंब पाहूया. मध्यम कुटुंब म्हणजे कसे जे जुने आणि नवे दोघांचीही सांगड घालते. म्हणजे काही अंशी त्यांना घरातल्या वरिष्ठांनी सांगितलेले ऐकावे एवढी आज्ञा पाळणारे असतात. आणि काही अंशी त्यांना असंही वाटतं जग फॅशन करता मी का नाही करावी. पण तरीही मध्यम कुटुंब म्हणजे असं असतं ते आताच्या भाषेत सांगायचं म्हणजे ना टिपिकल ना मॉडर्न. ते मधल्यामध्येच असतं. चला तर मग आता पाहूया मध्यम कुटुंब. हॅलो नमस्कार मी छाया नेरकर. ही माझी सुनबाई प्राजक्ता प्रधान. ही माझी मुलगी शोभा अमृतकर. ह्या माझ्या वेणबाई रत्ना अमृतकर. ही माझी मैत्रीण सरिता खानकरी.
झाले अगं माझे. हॅलो. हा काय काही झालीत का तुझी सर्व कामं? हो झाली माझी सर्व कामं. आज मी मामाकडे येत आहे. हो का? अगं ये ना मग माझ्याकडे पण. नको ग ताई, जावयाकडे यायला मला योग्य नाही वाटत. अगं नाही, असू दे, काय नाही होत, ये. बरं येते. काय ग प्राजक्ता, कुणाशी बोलत होती फोनवर? अहो आई, माझ्या आईचा फोन आला होता. ती मामाकडे येणार आहे म्हटली. मी तिला. हॅलो, मग तू बोलवलं नाही का त्यांना आपल्याकडे? हो मी बोलवलं त्यांना, पण त्या नाही म्हणताय, ती नाही म्हणते यायचं. ठीक आहे, थांब मी फोन करते. हॅलो. वीणबाई कशा आहात? मस्त मजेत. प्राजक्ता म्हटली मला तुम्ही पुण्यात येणार आहे तर या आमच्याकडे. नको बेनबाई, मी नाही येत. तुम्ही जेवायलाच या आमच्याकडे. नको बेनबाई, जेवायला नाही येत. हवं तर मी भेटायला येते. हो या, आपण सारे मिळून ना बोलण्याच्या कार्यक्रमाला जाऊ. बरं ठीक आहे, येते मी. ठीक. काय ग प्राजक्ता, कसली गडबड चालू आहे तुझी? अहो काकू, आज भोंडल्याचा कार्यक्रम आहे ना, तिकडे जायची तीच गडबड चालली आहे. हो का? बरं बरं. तुझ्या सासूबाई काय करत आहे? आई पण आवरतायत आता. या ना. अगं आई आलीस तू? हो आले अगं. हो आले अगं मी. ये. नमस्कार बेनबाई. जय योगेश्वर. योगेश्वर. काय ग प्राजक्ता, तुझं अजून आवरून झालंच नाही का? हो आई, आवरते. हा हिचं नेहमीच आहे. अगं आई, वहिनीचं आवरून झालं नाही का? किती स्लो ही वहिनी. अगं आवर, आपल्याला कार्यक्रमाला जायचंय. काय बाबा, या ताई तर टोमणे मारायचे एकही संधी सोडत नाही. काय ग प्राजक्ता, हे काय छोटं मंगळसूत्र घातलं, मोठं घालायचं ना, आपल्याला भोंडल्याच्या कार्यक्रमाला जायचंय ना. लोक काय म्हणतील तिथे? अगं आई, तिचं मोठं छोटं मंगळसूत्र काय बघते, तिने बांगड्या सुद्धा घातल्या नाही. अगं वहिनी, नाही डेली पण निदान सणासुदीला कार्यक्रमाच्या ठिकाणी तरी बांगड्या घालाव्या. आपण साडीवरच्या मॅचिंग बांगड्या घातल्या की छान दिसतात. हे बघ, मी पण घालते की नाही, मस्त दिसतात. आणि अगं आई, तू हट्ट नको करत जाऊ. नाही काचीच्या घालत तर मेटलच्या घालू दे तिला, त्याही छान दिसतात. माझी ताई. आजकालच्या मुलींना सौभाग्य अलंकाराचे काही महत्वच राहिले नाही. बघा बाई, माझी मुलगी सर्व अलंकार घालते बघा. अहो बेनबाई, सर्व मुली काही सारख्या नसतात. मी माझ्या ताईला नेहमी सांगत असते, सौभाग्याचे अलंकार घालत जा, मोठे मंगळसूत्र घालत जा. सांग ताईला मोठ्या मंगळसूत्राचं महत्व. मोठे मंगळसूत्र का घालायचे असतात? मंगळसूत्र हा एक दागिना नसून सौभाग्याचे एक प्रतीक आहे. तसेच ते प्रेम, समर्पण याचे सुद्धा ते प्रतीक आहे. आणि वाईट शक्तीपासून ते संरक्षण करत असते. अगं आई आणि काकू, तिला तुम्ही दोघांनी आता बांगडींचे महत्व समजून सांगा बरं, तिला नक्की पटेल ते. बांगडी मनगटावर घातल्याने ऊर्जा निर्माण होते, अशक्तपणा कमी होतो. बांगडी घातल्याने हृदयाचे व श्वसनाचे आजार कमी होतात आणि आपले मानसिक संतुलन नियंत्रणात राहते. हो का? अरे वा, तुम्ही सर्वांनी आज मला बांगडी आणि मंगळसूत्राचे सांगितलेले महत्व पटले बर का. मी आता बांगड्या घालून येते. भोंडल्याच्या दिवशी सांगितले मला बांगडी आणि मंगळसूत्राचे महत्व श्रेष्ठ. भोंडल्याच्या दिवशी सांगितले मला बांगडी आणि भोंडल्याच्या दिवशी सांगितले मला बांगडी आणि मंगळसूत्राचे महत्व श्रेष्ठ. किशोररावांचे नाव घेते, पुढे घराण्याची बालिका ज्येष्ठ.